नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या सोसायटीमध्ये आलेले आहोत त्या सोसायटीचं नाव आहे 2 ऑक्टोबर. परेल विलेज इथली ही सोसायटी. अमृता चेतन आंग्रे या वहिनींना भेटणार आहोत. 2 ऑक्टोबर म्हटलं की आपल्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आठवण होते. मग या सोसायटीचं नाव 2 ऑक्टोबर असण्यामागे नेमकं काय कारण आहे? चला जाणून घेऊया. भेटूया आंग्रे कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. वृंदावनात घुमतो श्रीकृष्णाचा पावा साऱ्या हौशी पुरवण्यासाठी चेतनरावांसारखा पती हवा. काय सांगता? हो द्या ओळख करू. हे माझे अहो. नमस्कार. अरे नमस्कार. हो थँक्यू. या माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझे मोठे दीर. नमस्कार. माझे मोठा भाऊ. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझ्या जाऊबाई. नमस्कार. माझा पुतण्या. बर. माझी वहिनी मोठी. नमस्कार. माझी मोठी बहीण आणि माझी छोटी बहीण. नमस्कार. माझे सासूबाई जाऊबाईंचे पप्पा हो हो. आणि मित्र यांचे. नमस्कार. माझी मावशी. नमस्कार. नणंद. जाऊबाईंच्या आई. हो हो. मावशी आणि मैत्रीण अरे आणि मामा. हो मामा. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या टप्प्यात. नमस्कार. 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 कुठलं बालपण? परळ भोईवाडा. तुमचं? परळ भोईवाडा. शाळा कुठली? आरेमभट. माझ्या आईला विद्या मंदिर. आणि कॉलेज? रुपारेल. आपलं कॉलेज? रुपारेल कॉलेज. अरे वा छान. हळूहळू आले एकत्र. काय करता आपण? मी सध्या बँकेमध्ये आहे नोकरी? ॲज अ मॅनेजर म्हणून. आणि आपण? मी पण त्याच बँकेत. एकाच बँकेत? बँक तुम्हीच नाही ना काढली दोघांनी? का स्वतः सुरू वगैरे केली असं काही नाही? सगळंच एकत्र आलंय आता. कसं जमलं? एकाच कॉलेजमध्ये होतो आम्ही. हो. एकमेकांना फक्त ओळख होती. आणि 13वीला असताना हे आजारी पडले होते एक्झामच्या आधी. तर मला यांनी आमच्या नात्यातून रिलेशन पण आहे. नाही ते ठीक आहे, पण मला सांगा हे आजारी पडले ऍक्च्युअली काय? नाही खरं म्हणजे हे आमच्या नात्यामध्येच आहे. पण कसं आहे, आई बाबा आणि ते त्यांच्या घरी सातत्याने जायचे, म्हणजे अधूनमधून जायचे. माझं काय एवढं येणं जाणं नव्हतं. पण कॉलेजमध्ये असताना आम्ही एकत्रच कॉलेजला होतो. मी एक एक्झामच्या वेळेस आजारी पडलो. तर मला एक 8-10 दिवस. एकाच वर्गात होते का? नाही, वर्ग वेगळे होते. अच्छा, तुम्ही आजारी पडले? हो. रुपारेल कॉलेज. रुपारेल कॉलेजला. तर मग त्यावेळेस मला टाइम टेबल हवं होतं आणि नोट्स वगैरे हव्या होत्या. मित्र खूप लांब राहणारे होते. ही एकच होती की जी जवळ राहणारी होती. तर मग त्या अनुषंगाने मी हिला कॉन्टॅक्ट केलं. बाबांकडून नंबर घेतला यांचा. आणि मग त्यावेळेस लँडलाईन म्हणजे मोबाईल वगैरे नव्हते. तर मग लँडलाईनवरून हिला फोन केला आणि मग त्याप्रमाणे हिच्याकडून हिला सांगितलं की ज्यावेळेस वेळापत्रक येईल, टाइम टेबल येईल, नोट्स येतील, तेव्हा मला माझ्याशी तू शेअर कर. मग तिने त्याप्रमाणे शेअर केलं मला. आणि एक्झामच्या आदल्या दिवशी तिने एक्झामचं माझी तब्येत कशी आहे विचारण्यासाठी फोन केला. आणि त्याबरोबर विचारा, अरे अभ्यास केलास का तू, म्हणजे झाला का अभ्यास? अगं मी काळजी होती. पुस्तकच मी ओपन करून नाही पाहिलं, कारण बोलू की नाही अजून मला लक्षात नाही लागत आहे. मग ती म्हणे की ठीक आहे, एक काम करते, मी येते. मग तिने आल्यानंतर काय डॉक्टर वगैरे का थर्मामीटर तुमच्याचकडे होतं घरात? मग काय इंजेक्शन? काय झालं, हे येत नव्हती महिनाभर ना ऑफिस ते कॉलेजला. त्यामुळे त्यांना नोट्स वगैरे माहिती नव्हत्या. मग मी विचार केला की जाईन आणि ते नोट्स आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे काय असेल ते देईन, त्यांना शेअर करीन. बरं केलं. आणि मग गेली आणि मग सांगितलं की एवढे एवढे कर वगैरे. गेलात ते काय बाहेरच नाही पडला? नाही, मग ते दिल्या आणि मग एक्झाम झाली. पास झाले. ते पास झाले? लोक पास करतात लग्नासाठी, इथे पास झाले. मग काय झालं? मग त्यानंतर ऍक्च्युली अभ्यासाचं मला पद्धत आवडली. मग आम्ही मग तो अभ्यास साधारण M.Com पर्यंत कंटिन्यू केला. दोघांनीच केला? हो. म्हणजे तुम्ही वाचताय, त्या ऐकताय, ह्या लिहितायत, तुम्ही वाचताय, असं नाही. जिथे डिफिकल्टी यायची प्रॅक्टिकली आम्ही जिथे काय असेल एकमेकांना आम्ही सपोर्ट करायचो. आणि मग डिफिकल्टी सोडवायला लागले एकमेकांच्या. काय मस्त ना. आणि मग पुढे काय?
आणि काय नाही, मग MCOM पर्यंत झालं. मग त्याच्यानंतर नोकरीचा मी प्रयत्न करायला लागलो. मग त्याच्यानंतर एक 2-3 वर्षांनी मी त्यांचं नोकरीचं झालं, बँकेत चांगल्या हुद्द्यावर लागले, त्यांचं घराचं स्वप्न झालं. त्याच्यानंतर त्यांनी मला लग्नासाठी विचारलं. तोपर्यंत नाही, नाही, तोपर्यंत ठरलेलं होतं तोपर्यंत दोघांचं. नाही. कसं होतं, थोडा याचा स्वभाव स्ट्रिक्ट आहे आणि प्लस तिच्या घरच्यांचा पण थोडासा स्ट्रिक्टनेस होता. त्यामुळे मी विचारण्यासाठी कधी हिंमत नाही केली. म्हणजे मी असं ठरवलं की जेव्हा मी माझ्या पायावरती उभं राहील, आपल्या जॉबचं व्यवस्थित होईल, त्याच्यानंतर आपलं फ्लॅट वगैरे म्हणजे हे काय MCOM काय MA BA काय केलं तुम्ही ते? MCOM केलं. MCOM केलं. तोपर्यंत तुम्ही दोघे एकत्र जात होता, हा, मित्रमैत्रीण एकत्र होतो. येत होता, हो. एकत्र डबा खात होता, एकत्र कॅन्टीन मध्ये होता, एकत्र फिरायला जात होता. हा, पण मनात काही नव्हतं. हा, आणि ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. म्हणजे हे सुद्धा तुमचं ठरलेलं आहे सगळं. नाही, मनात नव्हते, चांगले मित्रमैत्रिणी होतो, पण त्यांनी कधी माझी म्हणजे त्यांनी एक्सपेक्ट नव्हतं केलं की विचारतील किंवा मी, असं नव्हतं आमचं काही. बरं बरं. असं हे 8-8.5 वर्षाचा तुमचा प्रवास. आणि मग कोणी प्रपोज केलं? मग नंतर मग हिच्यासाठी बघण्यासाठी प्रोग्राम चालू झाले, मुलांची स्थळं वगैरे. ती पण तुम्ही आणली? म्हणजे बाबा रस्त्यावरती कशाला, मी घेऊन येतो ना. ते रस्ते KM पर्यंत आलेत, ते चुकले असतील तर मी घेऊन येतो बाईकवरून. हे पण केलं आपण? नाही, मी नाही केलं, तिचे घरचे बघत होते. आभारचे. आणि हे तुम्हाला कळत होतं? हो, कसं कारण काय? ती सांगत होती मला. अच्छा, तुम्हाला बाकी कोण जगात नव्हतं सांगायला, ते एकटेच होते? नाही, सगळ्यांनाच म्हणजे फ्रेंड्स मध्ये बोलणं होतं ना, तेव्हा कधी कॉल आला की हा असं बघायला येणार आहे वगैरे. आणि तेव्हा त्यांनी विचारलं होतं ना, तेव्हा त्याच्यानंतर मी रिप्लाय त्यांना असा दिला होता की मी घरी सांगून वगैरे कळीन, मी तुम्हाला कळवीन. पण माझी हिंमत नव्हती यांच्याशी बोलायची, दादाशी माझ्या आणि माझ्या मोठ्या बहिणीची, फार स्ट्रिक्ट आहे ती. तर मग काय झालं, मी यांना सांगितलं घरी कळवून सांगेन तुम्हाला. आणि तिथे काय झालं, त्या आठवड्यामध्ये एक मुलगा बघायला येणार होता. बरोबर. हा, तर मग मी ह्यांना सांगितलं मला मुलगा बघायला येणार आहे, तुम्ही काही करा. सांगायचं, गप्प राहायचं ना. हा, मी सांगितलेलं ना की मी कळवून सांगेन म्हणून. हा. पण माझी हिंमत नव्हती बोलायची. म्हटलं पण मुलगा बघायला येणार तर तुम्ही नाही, तुम्ही घरी या. आणि तेव्हा हे ना लालबागच्या लायब्ररीमध्ये होते. तर म्हटलं अमृता मी नंतर येतो. म्हटलं नाही बघा, ते उद्या येणार आहेत बघायला मला. ते तसेच तडक घरी आले आणि मम्मी होती एकटी घरी, म्हणजे वाचली, म्हणजे मम्मी एकटीच होती. मम्मीला सांगितलं हे बघा असं असं आहे आम्हाला, म्हणजे मी मागणी घातली पण ते तुमचं असं आहे म्हणजे काय? असं म्हणजे लग्न करायचं आहे, म्हणजे मला आवडते. पण हिने सांगितलं की जोपर्यंत घराचे सगळे परमिशन देत नाही तोपर्यंत काय आम्ही. हे घरच्यांच्या समाधानासाठी बोलताय हे मी मान्य करतो. नाही काहीतरी नवीन. नाही, मी सांगितलेलं असं की परमिशन म्हणून हे मम्मीकडे मागणी घालायला आले. ते नंतर फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायला. त्यामुळे मम्मीने नाही सांगितलं. त्यामुळे मग ते विषय तिथेच हे झाला. म्हणजे मग मला सासूबाईंनीही समजवलं की बघा की तुम्ही जे करताय ते योग्य नाहीये. बरोबर बरोबर. कारण की तर मग तुम्ही हा विषय इथे स्टॉप सासूबाई करा. तोपर्यंत येते मुलगी रात्री, हा सोडून जातोय, ते काळजी. तेव्हा काय तुमचं ऑब्जेक्शन नव्हतं? तेव्हा माझी मुलगी सुरक्षित आहे ना. नाही, तेव्हाच म्हणूनच नकार दिला. म्हणजे दादाचा आणि ताईचा यांचं सगळ्यांना मी विचारलं होतं ना, काय म्हणजे तुम्हाला एरवीत आवडतो, नेहमी घरी येतो, अगदी जेवायला वगैरे मी पण यांच्या घरी बऱ्याच वेळा जायची कार्यक्रमाला सगळीकडे. ते मग ते मला बोले आम्हाला वाटलं तुम्ही चांगले मित्रमैत्रिणी आहात आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे विश्वास ठेवला आणि तू असं करायला नको होतं वगैरे. तर दादा मला बोला तुला विश्वास नाही का, मी बघेन ना चांगला मुलगा वगैरे, तेवढं असं वाटलं होतं. मग मी म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघांनी डिसिजन घेतला की आपण घरी नकोच, म्हणजे आपण स्टॉप करूया. ह्यांच्या घरून परमिशन होती. स्टॉप करूया म्हणजे सुरू झालं होतं ना? नाही, म्हणजे आपण अरे मग स्टॉप काय करणार? स्टॉप करूया म्हणजे घरी हा विषय नको तुम्ही काढूया. बोललात ना स्टॉप करूया. नाही, ह्यांना वेळ देऊया या पण मला गोष्टीसाठी. सांगा, मातेचा आशीर्वाद कधी मिळाला शेवटी? मग इन बिटवीन माझी ट्रान्सफर पण सुरतला झाली. तर सुरतला साधारण 2.5-3 वर्ष माझी तिकडे गेली. मग त्यानंतर मग एक दिवशी सुरतवरून येत कॉन्टॅक्ट होतो. नव्हता मध्ये आम्ही काहीच त्याच्यावर कॉन्टॅक्ट आम्ही वगैरे विश्वास ठेवतोय. पुढे नाही, खरंच कॉन्टॅक्ट अरे वगैरे हो नव्हते. हो, आम्ही कधी नाही म्हटलं. आम्ही हो म्हटलं ना, विश्वास ठेवला. हा पुढे. मग असं येताना म्हणजे मी 7:30 पर्यंत सॅटर्डेला यायचो. एव्हरी सॅटर्डे संडे मी अपडाऊन करायचो. तर सॅटर्डेला येताना एक दिवस रस्त्यातच अचानक समोर आले. हा, हे होणार मला माहिती आहे. नाही, मी चाललेली पिकनिकला जाणार होती त्या दिवशी आणि अचानक भोईवाडा नाक्यावरती हे सुरतवरून यायचे ना. किती वाजता तुम्ही पिकनिकला चालला होता? रात्री 9 वाजता मी जाणार होती. अच्छा. मग मी सगळी पॅकिंग म्हणजे शॉपिंग करायला म्हणून नाक्यावरती आली होती. तितक्यात हे समोरून आले. हे काय वडापाव खात होते? नाही, सुरतवरून आले. दादा आले, सुरतवरून आले तर सॅटर्डेला. मग त्यावेळेस असं जस्ट विचार आले, बरेच दिवसांनी भेटलीस वगैरे असं बोलणं झालं. आणि जस्ट तुझं लग्न वगैरे तुझं काय? तर ती म्हणाले की नाही अजून, तुझीच वाट बघते असं. मग त्यावेळेस थोडंसं मलाही वेगळं वाटलं.
मी बोललो चला एवढे वर्ष म्हणजे एखादी मुलगी टांग थांबते टांग 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 अशी तार वाजली भोईवाडांच्या नाक्यावर. हा, आणि मग तिला विचारलं बरं ठीक आहे मग आपण लग्नासाठी परत विचार करायचा का, त्याच वेळेत त्याच ठिकाणी विचारलं. तर मग ती मग म्हणाली होती की माझ्या भाऊ वगैरे आहे, वहिनी आहे, तर त्यांनाही सांगून त्यांच्या हेल्प घेऊन मी काही म्हणजे परत करू शकते. प्रयत्न हा, करते. प्रयत्न करते पाहिजे तर. मग त्याप्रमाणे परत मग पुढे त्या गोष्टी चालू झाल्या आणि मग तिने घरी पुन्हा एकदा सांगितलं तर आम्हाला धनश्री वडीने खूप हेल्प केली. तिच्या त्या मामी पण आहेत, त्या मामींनी आम्हाला फायनली दोन्ही कुटुंबांनी तुम्हाला होकार आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला. Yes. हो. आता या ठिकाणी पहिल्या खेळाला सुरुवात करणार. घरात काही चिठ्ठ्या आहेत आणि त्या चिठ्ठ्या एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे 1 मिनिटात. एक था टायगर. 10 सेकंद कोयनाला झाले. द्राक्ष आंबट. हिरे जडीत गणेश. हिरेजणीत 30. गणेश गणेश हिरेजणीत हा गणेश. हा हा. बाबू बाजू. 40 10 9 फलंदाजीचा फलंदाजी. आतमध्ये आतमध्ये बॅट आतमध्ये. ऐक 6 बॅट आता आहे माहितीये मला. 5 4 3 आणली 2 अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू सो मच. नमस्कार. आरोप बघूया. पहिला आरोप. एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही की चिडतात. हो मान्य आहे. नवऱ्याला क्रिकेट खेळायला पाठवत नाही. अय्यो कोणी लिहिलं हे? नाही अजिबात नाही. संडेला तर खेळतात, दर संडे सॅटर्डे संडे. नवऱ्याला मित्रांबरोबर बाहेर पाठवत नाही. हो असं काही नाही, पाठवते. खूप कंजूस आहात. नाही मला नाही मान्य. हा, काका सगळा खर्च यांच्यावरतीच होता माझा, म्हणून बाकीच्यांना कंजूस वाटते. हा. व्हेरी गुड. मी अमुक अमुक जेवण चांगलं करते अशा नेहमी बड्या मारता, पण जेवायला बोलवत नाही. मी ना जेवण अप्रतिम करते पण येऊ नका. हे काय? नाही हो मी असं बोलत. पण हे आरोप आहे, लिखित आहे. मान्य आहे नाही असं काय नाहीये. असं काय नाही म्हणजे? मी बोलवते, आवर्जून सगळ्यांना आग्रह करते. हो जेव्हा असं काही ओकेजन असेल तर नक्की आग्रह करते. तिन्ही आरोप मोठ्याने वाचा. पटकन पटकन. वेळ सुरू झाली. चिडचिडी आहे, कंजूस आहे, आळशी आहे. आता हे सगळे तिन्ही आहेत ना, हे यांना विचारा कितपत योग्य आहेत. ते तुमच्या शब्दाबाहेर आहेत का? नाही विचारा ना. कुठल्याही गोष्टीला हो हो करतायत ते. खेळायला जायचंय म्हणून सगळ्या गोष्टी हो म्हणतायत. बरं मला एक सांगा, हे सगळे आरोप जे काही चाललेले आहेत या आरोपात उद्यापासून खरंच एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये, खरंच सिरियसली, मी आता ताबडतोब एक मोठी पार्टी देते, सगळ्यांना जेवायला बोलवते, जेवण बनवून. का त्यांच्यावर राग काढताय? आता हाच कॉमन होता ना की बरं, ठीक आहे. जेवायला बोलवत नाही. जेवायला म्हणजे परत हाल त्यांचे. बरं ठीक आहे. बरं तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे वहिनींनी स्वभावात? बदल म्हणजे थोडासा इम्पेशन्स आहे, जिथे तिने थोडेसे पेशन्स वाढवावे. कुठली गोष्ट जर मनासारखी नाही झाली तर ती पटकन रिॲक्ट होते. काही ठिकाणी थोडंसं म्हणजे सगळ्याच मनं दुखावू गोष्टी शकतात. आणि सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही होत, तर त्यावेळेस आपण थोडंसं आपलंच एक पेशन्स वाढवून त्या गोष्टी आपण पुढे घेऊन जायचे असतात. ते थोडंसं तिने बदल करायला पाहिजे. हो. पण आता चित्र काढायचंय. हा, या. अभिनंदन. थँक्यू. चिमणी, कावळा, चिमणी, 10. पोपट, 9 मोर, उंदीर मामा, 8 7 बगळा, कबूतर, 6 गाढव, 5 चिमणी, 4, मांजर, 3 ससा, 2 वेळ संपली. ओळखलंय? झालं? थांबा. तुम्ही काय काढलं होतं?
कोल्हा. आणि व्हॉट इज दिस? हे काय? हे द्राक्ष. अरे घड, द्राक्षाचा घड दाखवायचा ना. तेव्हा पहिलं खोडून टाकतो. हा 9 8 7 6 5 4 3. मी म्हणून पक्षी काढला. हे काय बुलबुल? आता वेळ कमी होता ना. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला थँक्यू सो मिळालं. मच. नमस्कार. सुनेबद्दल सांगा. 2 ऑक्टोबर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतर्फे तसेच आंग्रे परिवारातर्फे तुमचं सगळ्याच टीमचं हार्दिक अभिनंदन. बरं, सोसायटीचं नाव 2 ऑक्टोबर कसं काय हो? तर ते असं झालं, आमची पूर्वी सोसायटी होती 2 ऑक्टोबर म्हणजे त्या महात्मा गांधी स्मृती वसाहत त्या साईडला होती आणि तिचा पायाभरणी हे 2 ऑक्टोबर त्या रोजी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं 2 ऑक्टोबर हे नाव ठेवलेलं आहे सोसायटीला. बरं, आता सुनेबद्दल. सुनेतर्फे सांगायचं तर मला 2 मुलगी आहेत, त्याच्यामुळं ज्या 2 सुना आल्या त्या मला मुलीप्रमाणे आहेत. त्याच्यामुळं मला जे काय हवं नको असेल ते सगळं ते 2 किंवा 4 मला पुरवतात आणि आम्ही कुठे काम करायला पण देत नाही. तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाही. खुश आहात, त्याच्यामुळे समाधानी आम्ही खुश आहोत. बोला. केव्हाही आमच्या मदतीला धावून येतात. अरे वा. हा, हुशार आहेत. अजून कोण? बोला. मामा आहे मी. चेतन हा खूप मितभाषी आहे, तसा तो खूप कमी बोलतो, पण लहान मुलं असू दे किंवा मोठा माणूस असू दे त्याच्याशी ते आदरयुक्त असं तो वागतो आणि क्रिकेट हे त्याचं पॅशन आहे. काल अमृताने त्याला क्रिकेट खेळायला सुद्धा पाठवलं नाही कारण तो मैदानात जाऊन काळा होईल आणि त्या आजच्या शूटमुळे तो काळा दिसेल म्हणून त्याला काल बिचारायला पाठवलं सुद्धा नाही. होम मिनिस्टर येण्यापूर्वी काय काय घरात यातना होत असतात हे जणू काय मला आता छातीत दडदडायला लागतं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आईची माझ्या. का? म्हणजे बराच वेळा असं होतं की जनरली लग्नानंतर आहे ना मुली आईला तब्येत विचारायला कॉल करतात. असं होतं मी 4 दिवस तिला कॉल करत नाही. म्हणजे ऑफिसचा स्टाफ माझा कलिग ऐकत असेल तर ते पण मला खूप भडकतात. आणि तिचा कॉल येतो ऑफिसमध्ये, मम्मी मी बिझी आहे तुला कॉल करते, आणि मी तिला कॉलच करत नाही. मी करत जाईन कॉल आणि याच्या पुढे मला खूप वाईट वाटतं. ती कॉल करते अगदी वेळात वेळ काढून एक कॉल करणार आणि मी त्याच्याशी बोलतही नाही आणि मी राहायलाच जात नाही. तिची कंप्लेंट असेल की मी राहायलाच जात नाही माहेरी. क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची तर सर्वप्रथम अमृताची मागेन, कारण तिला जसं तिने आता कंप्लेंट केली त्याप्रमाणे मला तिला संडेला वेळ देता येत नाही. त्याचबरोबर तिचे कुटुंबीय प्लस माझे कुटुंबीय ज्यांना संडेलाच एखादा प्रोग्राम आला तर मला खरंच मॅचमुळे त्या प्रोग्रामला अटेंड करता नाही येत. तर आणि आभार मानायचे असेल तर पण मी त्यांचेच आभार मानेन, कारण एवढं असूनही त्यांना वेळ न देता असूनही सुद्धा ती लोक मला आग्रहाने प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच मायेने मला बोलवतात. त्याबद्दल त्यांचा पण मी आभार मानेन. काय छान, इतकं बरं वाटलं. खरं तर आम्ही दिवसभराच्या धावपळीमध्ये बऱ्याचदा दमलेले असतो, थकलेले असतो आणि जेव्हा अशा कुटुंबात जातो त्यांच्याशी संवाद होतो आणि कुटुंब म्हणजे हे 2 जण आणि घरातले आलेले सगळे आप्तेष्ट यांच्यामध्ये ज्या वेळेला एक अत्यंत जिव्हाळ्याचं मैत्रीचं नातं असतं आणि मग ॲक्शनवरती रिॲक्शन हसरी येऊ लागते, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या घरातली ऊर्जा या टीव्हीच्या माध्यमातून तुमच्या घरात पोहोचत असते. आजसुद्धा नेमकं तेच झालं आहे. तेव्हा अशीच ऊर्जा जी या घरात आहे, हसरं खळाळतं वातावरण आहे, ते तसंच राहो हीच मनापासून शुभेच्छा. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.